पोहायला गेलेल्या भाऊ बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव. सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अकलंगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून 2 सख्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अकलंगी वय 15 व श्रावणी संतोषकुमार अकलंगी 10 असे मृत झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. संतोषकुमार अकलंगी यांचे काही वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. उषा संतोषकुमार अकलंगी या आई महादेवी कोळी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होत्या. अकलंगी यांचे शेत विद्यानंद वालीकर हे बटईने करत होते. रविवारी उषा अकलंगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी 1:30च्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100x100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधलेली होती. मात्र दुर्दैवाने झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नव्हते. आजी महादेवी कोळी यांना संशय आला. नात नातू शेततळ्यातून जाऊन खूप वेळ झाला तरी त्यांचा पोहण्याचा आवाज येत नव्हता. आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे गेले असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढले. दोन्ही चिमुकले बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दोघांना मृत घोषित केले. याचा अधिक तपास पोलीस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत. या घटनेमुळे अकलंगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षापूर्वी या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र काळाने घाला घातल्याने दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आज मंद्रुपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात शोककळा पसरली असून शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.